आपलं स्वागत आहे सतत 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये एक संतापजनक प्रकार घडलेला आहे, जो की आज दिनांक 24 ऑगस्ट सायंकाळी 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान हा संतापजनक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, जो की भूम तालुक्यामधील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे। या घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक घोर हसन घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन 5 पैकी 4 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे व यांची चौकशी सुरू आहे। याबद्दल घोर हसन यांनी काय माहिती दिली व तेथील नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे। अल्पवयीन मुलीला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। पुढील तपास सुरू आहे। त्या अगोदर घोर हसन यांनी काय माहिती दिली आपण जाणून घेऊयात। आज जवळपास संध्याकाळी 4:30 वाजता एक महिला त्याची आई आणि भावासोबत आपल्या पोलीस स्टेशनला आली होती। त्याच्या असं म्हणणं होतं की त्याच्यावर रेप झाला आहे। तात्काळ आपले पोलीस स्टेशनचे एपीआय तवार त्यांना मेडिकल मेमो देऊन सोबत त्यांना हॉस्पिटलला प्राथमिक चिकित्सालयाला घेऊन गेले आणि तिकडून त्यांना पटकन ते प्रॉपर धाराशिव हॉस्पिटलला त्याने रेफर केले आहे। त्या दरम्यान त्यांना त्याच्यासोबत विचारले त्याचं काय झालं, तर ॲक्च्युली त्याने 5 आरोपीचं नाव सांगितलं होतं। तात्काळ आमची टीम आपली पोलीस स्टेशनची टीम आणि LCBची टीम तिथे आली आणि आरोपीचा शोध घेऊन सुरू केलं। या दरम्यान DYSP साहेब पण आले आणि त्यांनी पण त्याचा शोध घेतला। त्या 5 पैकी 4 आरोपी ऑलरेडी आपल्या कस्टडीत आहे। सध्या धाराशिवला ते मुलीच्या सविस्तर जबाब चालू आहे। एक वेळ त्यांचा जबाब झाला तर जबाबचे नंतर आपण एक्झॅक्ट घटना कळेल की त्याचं काय काय झालं आहे, काय आहे, काय क्रम आहे, कोण कोण आरोपी होता, कसे काय झालं, सध्या तरी माहिती आहे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामधील हा घडलेला प्रकार तर संतापजनक आहे, परंतु महाराष्ट्रामध्येही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत आहेत व याच्यावरती काय कारवाई होते हे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू। तोपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला व अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका।